मी पूर्ण महाराष्ट्र 5 वेळा चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरलो, संघटना वाढवली, त्याच्यातून आज सुपर 60 सारखा एक कार्यक्रम मी तयार केला. म्हणून मी एकच निवडणूक लढलेलो नाही 14 नंतर, ती 19 लढलो नाही. आणि त्याची भूमिका माझी ही होती की पक्षाला आज गरज बाहेर राहून पक्षाला जास्त मदत करणाऱ्यांची आहे. त्याच काळात थोरात साहेबही प्रदेशाध्यक्ष झाले. म्हणजे आता जे 45 आमदार आहे त्यातले 28 आमदार जे निवडून आले त्याच्यामध्ये युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे, हारीचा नाही, सिंहाचा वाटा आहे. तुम्ही मागील 8 वर्षापासून निवडणुकीच्या राजकारणापासून दूर आणि पक्ष संघटनेकडे जोर देतात. तुम्हाला याविषयी कोणी सांगितलं होतं का, मामांनी किंवा आईने, वडिलांनी वगैरे कोणी? नाही, असं नाही की ज्यावेळेस 2014ची विधानसभा मी लढलो आणि त्याच्यानंतर राज्यातूनही काँग्रेस पक्षाचं सरकार गेलेलं होतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार 14 ते 19 आलेलं होतं, तेव्हा मी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो. आणि 18 साली मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो. प्रदेशाध्यक्ष ज्यावेळेस झालो ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष होता. म्हणजे राज्यामध्ये 2 डिजिटचे सुद्धा, म्हणजे 2 आकडी सुद्धा आमदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीत मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो. मी पूर्ण महाराष्ट्र 5 वेळा चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरलो, संघटना वाढवली, त्याच्यातून आज सुपर 60 सारखा एक कार्यक्रम मी तयार केला. आणि स्वतः आमदार होण्यापेक्षा पक्षाला 1-2-5 आमदार वाढवून कसे देता येतील ही माझी 19 निवडणुकीमध्ये भूमिका होती. म्हणून मी एकच निवडणूक लढलेलो नाही 14 नंतर, ती 19 लढलो नाही. आणि त्याची भूमिका माझी ही होती की पक्षाला आज गरज बाहेर राहून पक्षाला जास्त मदत करणाऱ्यांची आहे. त्याच काळात थोरात साहेबही प्रदेशाध्यक्ष झाले आणि आमच्या दोघांवरही ती जबाबदारी येऊन पडली. त्याच्यामुळे आम्ही ती पार पाडली. सुपर 60चा जो मी प्रयोग केला तो आज भारतीय जनता पार्टी पण करते आहे. देशाच्या पातळीवर भारतीय जनता पार्टीनेही तो प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग काँग्रेस पक्षही करतो आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुका ज्या मतदारसंघात आम्ही पराभूत झालो काँग्रेस म्हणून, असे आम्ही 60 मतदारसंघ निवडले. आणि त्याच्यामध्ये आम्ही बूथ मॅनेजमेंट असेल किंवा बाकीच्या कॅम्पेन मॅनेजमेंट असेल, सोशल मीडिया कॅम्पेन असेल, असं आम्ही स्पेसिफिक त्या मतदारसंघापुरतं प्लॅनिंग करून केलं. त्याच्यातले 12 ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवार आमचे दुसऱ्या पक्षात निघून गेले, काय झालं, काही आघाडीकडे जागा गेल्या, काय झालं. शेवटी 48वर येऊन आकडा थांबला. त्या 48 पैकी 28 ठिकाणी आमचे आमदार निवडून आलेले. म्हणजे आता जे 45 आमदार आहे त्यातले 28 आमदार जे निवडून आले त्याच्यामध्ये युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे, हारीचा नाही, सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून ते महाविकास आघाडी, मग ते 44, 45 ते सगळं नंतर झालं. तुमच्या 28 एकदम संख्या वाढली, प्रश्नच नाही.